नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये गुणाकारांची उदाहरणे पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षेमध्ये गुणाकारांची उदाहरणे सोडवणं बऱ्याच मुलांना जमत नाही, समजत नाही, परंतु काळजी करण्याचं काहीच कारण नाही। आपण आज अशाच एका उदाहरणाविषयी आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत। तरी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तर चला पाहूया आपण आजचा हे उदाहरण पाहूया। 505 गुणिले 55 बरोबर 2 फुल्ली 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 आणि 5 असं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे। या उदाहरणातील फुल्लीच्या जागी असणाऱ्या अंकाचा गुणाकार खालीलपैकी कोणता असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे। पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला पर्याय आहे 343, दुसरा पर्याय आहे 216, तिसरा पर्याय आहे 21, चौथा पर्याय आहे 49। मग आता या 4 पर्यायापैकी उत्तर अचूक कोणतं आहे हे आपल्याला पाहायचं आहे। मग आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल माहित आहे की आपल्याला सर्वप्रथम 505 गुणिले 55 यांचा गुणाकार करावा लागेल, तेव्हा या फुल्लीच्या जागी कोणते अंक आहेत हे आपल्याला समजणार आहे। तर मग आपण करूया गुणाकार। आता 505 गुणिले 55 यांचा गुणाकार करायचा आहे। मग आता आपण सर्वप्रथम 5 5 25, 25 ला 5 चा हात झाले 2, 5 0 0 0 आणि 2 2 म्हणून 2 चा 5 5 25, 25 च्या पुढे 5 च्या पुढे अंक नसल्यामुळे 25 ला 25 या ठिकाणी घ्यायचे आहे। नंतर आपल्याला एकक स्थानाच्या खाली 0 किंवा अधिकचं चिन्ह लिहायचं आहे आणि नंतर दशक स्थानाच्या अंकाने वरील संख्येला गुणायचं आहे। 5 ने 5 ला गुणले असता 5 5 25, 25 ला 5 चा हात झाले 2, 5 0 0 आणि हातचे 2 0 आणि 2 2 म्हणून या ठिकाणी 2 घ्यायचे आहेत आणि 5 ने 5 ला गुणले असता 5 5 25 पुढे अंक नाहीये म्हणून 25 ला या ठिकाणी 25 आपण या ठिकाणी लिहिलेले आहे। आता आपण याची बेरीज करणार आहोत। या 5 ला 5 आलेले, 5 आणि 2 7, 2 आणि 5 7, 5 आणि 2 7 आणि 2 ला 2 म्हणजे 505 गुणिले 55 यांचा गुणाकार 27775 एवढा आलेला आहे। म्हणजेच आपलं जे उदाहरण विचारलेलं आहे या 3 फुल्ल्या ज्या आहेत या 3 फुल्ल्याच्या ठिकाणी हे 7 आलेले आहेत। तिन्ही फुल्ल्याच्या ठिकाणी 3 7 आहेत म्हणजे 777 या फुल्लीचा मध्ये 7 आलेले, 3 7 आलेले आहेत। मग आता आपल्याला काय सांगितलंय, फुल्लीच्या जागी असणाऱ्या अंकांचा गुणाकार खालीलपैकी कोणता आहे। मग आपल्याला काय करावं लागेल की हे 7 3 7 इथं 7 7 7 आहेत, मग या अंकांचा गुणाकार करायचा आहे। आता बरीच मुलं काय म्हणतात 3 7 आलेले आहेत, मग 3 7 आले तर काय करूया 7 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21। मग याच्यात पर्याय सुद्धा दिलेला आहे 7 त्रिक 21 म्हणून हा पर्याय ते निवडतील। परंतु विद्यार्थी मित्रांनो हे चुकतंय, या ठिकाणी एक पर्याय क्रमांक 3 हे उत्तर चुकीचं आहे। आपण काय करायचं आता पहा पुढील टप्पा की या तिन्ही अंकांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। मग आपण हे तिन्ही अंक अगोदर मांडून घेऊया। हे 7 गुणिले 7 गुणिले 7 हे असे या ठिकाणी मांडून घेतल्यानंतर आपण या तिन्ही अंकांचा गुणाकार करायचा आहे। 7 7 49 आणि 49 गुणिले 7 जर केले तर 343 एवढं त्याचं उत्तर येते। म्हणजेच या पर्यायापैकी 343 कोणता पर्याय क्रमांक आहे तर क्रमांक 1 चा आहे, म्हणून हा पर्याय क्रमांक 1 343 या उदाहरणाचं उत्तर आहे, अचूक उत्तर आहे। आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, धन्यवाद।